संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात टंचाई आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या। शासकीय निर्णयामध्ये बारीक-सारीक मुद्दे असतात। हे बारीक-सारीक मुद्दे देखील मोठी मदत करतात। त्यामुळे शासकीय निर्णयाचं अधिकाऱ्यांनी सामूहिक वाचन केलं पाहिजे, असं मनोगत याप्रसंगी महसूल मंत्री थोरात यांनी व्यक्त केलं। या बैठकीला आमदार डॉक्टर सुधीर तांबे, पंचायत समितीच्या सभापती सुरेखा मोरे, उपसभापती बाळासाहेब गायकवाड, जिल्हा बँकेचे चेअरमन बाजीराव खेमनर, प्रांताधिकारी संदीप निचित आदी उपस्थित होते। या बैठकीत तहसीलदार डॉक्टर संदीप आहेर यांनी सद्य पाणीपुरवठा अहवालाचं वाचन केलं। 68 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। यामध्ये 7 शासकीय टँकर आणि 61 खासगी टँकरद्वारे सर पाणी पुरवठा केला जात आहे। सर सध्या जवळपास गेल्या 15 दिवसापासून साधारण 97, 98, 99% पर्यंत आपली खेपांची सरासरी त्या ठिकाणी आहे। काल जवळपास 100% खेपा पूर्ण झाल्या होत्या सर। त्यानंतर सर रोजगार हमीच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतीची 54 कामं आणि 815 मजूर आणि यंत्रणांची 32 कामं आणि 365 मजूर अशी एकूण 86 कामावर 1180 मजूर आज रोजी सर काम करत आहेत। सर एकूण 2012-13चा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा खर्च जो होता तो तालुक्याचा 7.13 कोटी रुपये सर या ठिकाणी खर्च झाले होते। टंचाई काळात अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन मार्ग काढावा, तर निधीची कमतरता आपण पडू देणार नाही, अशी ग्वाही महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी दिली। अंगणवाडीला मंजूर झालं येत नाही। नगरपालिकेचं एवढं प्रस्ताव पाठवलं 76 लाख रुपये आले। आपण किती आणले एवढं सांगायचं मला, तर ते आम्ही आढावा घेतले पाहिजे, तुम्ही काहीच करायचं नाही। या बैठकीत सुरेश थोरात, ॲडव्होकेट हजारे, मीरा चकोर, रोहिणी गुंजाळ, राघू जाधव आदींनी विविध सूचना मांडल्या। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर।